तर मंडळी हे पहा माझ्याकडे आहेत मशरूम. तर आज मी मशरूमची भाजी, रसभाजी आणि मशरूम फ्राय हे 2 पदार्थ तुम्हाला आज मी करून दाखवणार आहे. चला तर मग आपण आता पाहूया त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती काय ती. तर सर्वप्रथम मी हे मशरूम चिरून पाण्यात टाकतो. नमस्कार मंडळी, एस फॉर श्रीकांत देवळ म्हणजे गोष्ट गावाकडची. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मशरूमची भाजी आणि मशरूम फ्राय. चला तर त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती आपण पाहूच, पण आधी मी हे चिरून घेणार आहे. कसं चिरायचं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. आणि मी इथे एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे. चिरून मी ते लगेच पाण्यामध्ये टाकणार आहे, जेणेकरून त्याच्यातली जी ह्या काळपट वगैरे डाग आहे, घाण आहे, माती, ही बघा, ही जी माती दिसते तुम्हाला ती निघून जाईल. ही बघा, ह्याची जी माती दिसते ती निघून जाईल. तर आपण आता हे चिरूया. हे बघा, असे आपण चिरून घेऊ. हे बघा, असे चिरून घेतलेत. तुम्हाला जर अजून मोठे हवे असतील तर तुम्ही ते घेऊ शकता. फक्त घेताना मशरूम फ्रेश घ्यायचे, काळपट पडलेले असे घ्यायचे नाही. आपण आता हे चिरून घेऊ मस्तपैकी. चिरून नाही चिरलेत तरी सुद्धा चालतात, असे हाताने सुद्धा ते कट होतात. हे बघा, हे बघा, असे आतमध्ये बघा कचरा आहे ना, तो आपण काढून टाकू. हे 2 बाजूनी कट करायचे आणि पाण्यात टाकायचे. तर मी असेच हे पण मशरूम पाण्यातून चिरून पाण्यातून काढतो. हे बघा, असे मी पाण्यात ठेवलेले आहेत चिरून. आणि आपण भेटू थोड्या वेळाने. तर मंडळी हे पहा, इथे मी 2 टोमॅटो घेतलेत आणि 4 छोटे कांदे घेतलेत. तर ते पण आपण बारीक चिरून घेऊ. त्यातलेच आपण अर्धे मशरूम फ्रायला सुद्धा ठेवणार आहोत. थोडेसे बाजूला काढून चिरलेले कांदा आणि टोमॅटो आणि थोडे भाजीला घेणार. तर आता मी हे टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून घेतो. आपण भेटू थोड्या वेळाने डायरेक्ट आपल्या किचनमध्ये. तर मंडळी, आता इथे मी उथळीमध्ये तेल तापत ठेवलं आहे. अंदाजे 2 पळ्या तेल घेतलं आहे. तेल जरा जास्तच घ्यायचं या भाजीला. तर आता मी त्याच्यात टाकतो राई. हे बघा, थोडीशी राई, अर्धा चमचा जिरं टाकूया आपण. थोडंसं जिरं, लसूण पेस्ट टाकू. लसूण पेस्ट जराशी जास्तच टाकायची, पण उग्रवास कमी होतो. कांदा टाकूया त्याच्यात. कांदा टोमॅटो एकदमच टाकूया. अर्धा कांदा आणि टोमॅटो मी काढून ठेवला आहे. लगेच आपण त्याच्यात हळद टाकूया थोडीशी, आणि ढवळून घेऊ. मग आपण त्याच्यात मसाले घालू. तर ही खास भाजीची फरमाईश केलेली आहे, म्हणून ही भाजी आम्ही तुम्हाला परत दाखवतो. त्याच्याबरोबर आम्ही मशरूम फ्रायसुद्धा तुम्हाला दाखवणार आहोत. तर मशरूम बाजारातून आणताना फ्रेश बघून आणायचे. आता आपण त्याच्यामध्ये मसाला ॲड करू. भाजी थोडीशी तिखट असावी
आमचे सांगलीचे दादा वहिनी आहेत, त्यांनी खास फरमाईश केलेली आहे की दादा आम्हाला लाईव्हवरती आम्हाला मशरूम कसे असतात ते दाखवा आणि ती भाजी कशी करतात ती पण दाखवा. मसाला थोडासा मी जास्तच टाकतो, कारण भाजी तिखटच करायची. त्याशिवाय तुम्ही ह्याच्यात गरम पाणी टाका, गार पाणी टाका तरी चालणार आहे. रेटून घेतलेत आहे. आता आपण त्याच्यामध्ये हे बघा, हे मशरूम आहे धुतलेले, त्यातले अर्धे मी फ्रायसाठी ठेवलेले आहेत. पण मशरूम पण टाकून घेऊ. लगेच आपण पाणी टाकायचं नाही आहे. सगळं मशरूमला तो मसाला लागायला हवा आपल्याला. आपण लगेच मी आत्ता कांदा टोमॅटोच्या याला मीठ टाकलं नव्हतं, आपण थोड्या वेळाने मीठ पण टाकून घेऊ. मशरूम आपले शिजले का मग आपण मीठ पण ते टाकून घेऊ. आता आपण टाकूया ह्याच्यात पाणी टाकून घेऊ. अजून मला थोडासा कलरचा मसाला टाकायला लागेल. मी आता ह्याच्यात थोडासा कलर मसाला टाकतो. तिखट मसाला मी टाकलेलाच आहे. तुम्ही वाटण टाकलं तरीसुद्धा चालेल. लसूण कांदा खोबरं याचं वाटण टाकलं तरीसुद्धा चालून जातं. माझ्याकडे आहे थोडंसं वाटण, ते पण मी टाकतो. परतून घेऊया आपण चांगलं परत, कारण मसाला टाकलेला आहे. तसंच मी आता याला मीठ टाकणार आहे वरून, म्हणजे आपण डायरेक्ट पाणी टाकायला मोकळे. हे बघा, अंदाजे मीठ घ्यायचं. अंदाजे मीठ घेतलं आहे मी. आणि ती भाजी सुकीसुद्धा करू शकता, रसदारसुद्धा तुम्ही करू शकता. जर तुम्हाला रस हवा असेल तर तुम्ही रससुद्धा ठेवू शकता. तर आता मी ह्याच्यात पाणी टाकणार आहे. आपण आता ह्याच्यात पाणी ॲड करू. तुम्हाला जसं पाणी हवं तसं तुम्ही ॲड करा. कारण वहिनी मला जाताना तसं सांगून गेली, सांगा तसं. पाणी जास्त हवं असेल तर जास्त टाका, कमी हवं असेल तर कमी टाका. आपल्याला पाणी आता बाद झालं. आपण आता ह्याच्यात झाकण ठेवू. मशरूम शिजल्यानंतर एक प्रकारचा घमघमाट सुटतो. आपण भेटू थोड्या वेळाने, म्हणजे आपली आता लगेच मी दुसरी पण रेसिपी करायला घेणार आहे, ते पण आपण पाहूयाच. तर मंडळी हे पहा, इथे मी मशरूम घेतलेले आहेत, कट करून स्वच्छ धुतले आणि कट करून घेतले. तुम्ही याच्या आधी पाहिलंच असेल आपण भाजीला मी कसे मशरूम स्वच्छ चिरले आणि ते धुवून घेतले ते, आणि त्याची भाजी केले. उरलेले याचे मी मशरूम फ्रायला ठेवून दिलेले. तर आता आपण ह्याची पुढची कृती करूया. तर इथे मी मशरूम घेतलेत आणि त्यामध्ये आता मी टाकणार आहे हळद. 1 चमचा हळद टाकतो. ही बघा, 1 चमचा हळद ह्याच्यावरूनच आपण टाकूया. तसंच आपण 1 चमचा लाल मसाला पण टाकून देऊ.
एक चमचा हा बघा लाल मसाला, थोडासा आपण नंतर भाजीला टाकणारच आहोत. आता आपण तो एकत्र करून घेऊ. हे बघा, आता आपण हा एकत्र करून घेऊया. हे बघा झाला एकत्र. आता आपण पुढच्या कृतीला जाऊया. हे पहा, इकडे आपल्या मशरूमच्या भाजीला तवंग पण आलाय मसाल्याचा आणि कळसुद्धा यायला लागला आहे. भाजी आता शिजायला लागलेली आहे. आपण भेटू थोड्या वेळाने आपल्या मशरूम फ्रायच्या इकडे जाऊ, बघूया कसं करतात ते. तेल इकडे मी तापत ठेवलं. इथे मी पॅनमध्ये तेल घेतलं आहे 1 चमचा मोठं. आता त्यामध्ये टाकतो मी राई म्हणजे मोहरी. मोहरी टाकूया, थोडंसं जिरं टाकूया आणि लसूण पेस्टसुद्धा टाकून घेऊ तशीच. आणि कांदा आणि टोमॅटोसुद्धा टाकून घेऊ. कांदा आणि टोमॅटोसुद्धा आपण ह्याच्यात टाकून घेणार आहोत. आपण करतो मशरूम फ्राय. एक वेगळी पद्धत माझी, मी करतो तशी वेगळी पद्धत आहे. तुम्ही कसे मशरूम फ्राय करता ते पण आम्हाला सांगा. कांदा तांबूस होईपर्यंत आपण परतून घेऊ. परतून घेऊया कांदा तांबूस होईपर्यंत. आता त्यामध्ये आपण टाकू हळद, 1 चमचा हळद, मसाला टाकू 1 चमचा. आपण आधी लावलेला आहे मसाला, त्या अंदाजाने आपण टाकणार आहोत मसाला. परतून घेऊया आता. हे बघा, आता ह्याच्यामध्ये मी टाकतोय मीठ. कुठे गेलं? आपण मीठ टाकूया ह्याच्यात. आज आपलं एका रेसिपीत 2 रेसिपी आलेल्या आहेत. जरा सांभाळून घ्या आम्हाला. थोडंसं मीठ अंदाजे चवीनुसार. कारण आपण मशरूमला मीठ लावलेलं नाही आहे, म्हणून आपण आता मीठ टाकत आहोत. आता हा मशरूमचं आपण मशरूम मसाला आणि हळद लावून असं मॅग्नेश केलेलं आहे, ते पण आपण त्याला टाकून घेऊ आणि जरासं आणि फ्राय करून घेऊ.
आपण थोडंसं पाणी त्याला ॲड करूया. थोडंसं त्यातलंच पाणी धुवून मी घेतलं, ज्याच्यात आपण मशरूम कालवून घेतले. आता आपण याला झाकण लावून ठेवू आणि आपली जी मशरूमची रसभाजी आहे ती आपण बघूया कितपर्यंत आली ते. हां, आपण याला झाकण लावलं आहे. आता आपण असंच झाकण काढूया. वा, उकळा तर खूप छान आलेला आहे. हे बघा, मस्त उकळा आलेला आहे भाजीला. ही मी मुद्दामून रसभाजी ठेवलेली आहे, कारण ते मी सुकी केले मशरूमची. तुम्हाला जर रस नको हवा असेल तर तुम्ही सुकीसुद्धा करू शकता, चपाती भाकरीबरोबर खाण्यासारखी. ही बघा, रसदार मशरूमची भाजी. आपण भेटू थोड्या वेळाने. दोन्ही भाज्या एकत्र शिजल्या का मग आपण भेटूयाच. तर मंडळी, आता आपण आपली मशरूम मसाला ही भाजी शिजली का बघूया. वा वा, खूप छान दिसत आहे आपली भाजी. ही बघा, आता मी मशरूम शिजलं का ते तुम्हाला दाखवतो. ओके, आपलं मशरूम ऑलरेडी शिजलेली आहे. हे बघा, हां, आपलं मशरूम शिजलं आहे. आता आपण आपली दुसरी भाजी बघूया. तर मंडळी, ही पहा, आपली ही पण भाजी तयार आहे, शिजलेली आहे आता. तर आजच्या दोन्ही रेसिपी तुम्हाला आवडली का? आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या स्वतःची. मशरूमसुद्धा शिजलं आहे, खूप छान लागते भाजी. अशी तुम्ही करून पहा दोन्ही भाज्या.